कुठले फॅक्टर आहेत, की ज्यांनी या निवडणुकीवरती किती इम्पॅक्ट पडलेला आहे किंवा पाडलेला आहे? तर मला त्यातले 2-3 फॅक्टर थोडेसे महत्त्वाचे वाटतात कोमल आणि मग आपण हं. पुन्हा एकदा एक्झिट पोलच्या आकडेवारीकडे येऊया. कारण एक्झिट पोलची आकडेवारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. विशेषतः त्या आकडेवारीवरती सुद्धा आपण येणार आहोत. मी जसं बोलतीये तसं एकतर पहिला मुद्दा जो आहे तो जरांगे पाटील फॅक्टर. मला हं. असं वाटतं की लोकसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यामधल्या बऱ्याच जागांवरती जरांगे पाटलांचा प्रभाव होता. मराठा आरक्षणासारख्या प्रश्नाचा प्रभाव होता. त्यामुळे जरांगे फॅक्टर जो होता तो त्यावेळी खूप महत्त्वाचा होता आणि त्याचा आता विधानसभेमध्ये किती इम्पॅक्ट झालेला आहे. कारण ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी मांडणी केलेली आहे, सुरुवातीला म्हणते मी लढणार आहे. मग त्यानंतर लोकांना बोलावलं, त्यानंतर चर्चा केली आणि मग नंतर म्हणाले, की कोणाला तरी पाठिंबा आम्ही जाहीर करणार आहोत. तेही नाही केलं आणि मग शेवटी म्हणाले, की शक्यतो पाडाच किंवा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात त्यांची भूमिका होती, एकूण भाजपच्या विरोधामध्ये जी भूमिका होती. त्यामुळे जरांगेंची मांडणी जी एकूण आपण तटस्थ पद्धतीने बघितली तर काहीशी विस्कळीत आणि कन्फ्युजिंग होती. हं. आणि ती लोकसभेच्या वेळी नव्हती. लोकसभेच्या वेळी मराठा आरक्षण आणि त्यांच्या एकूण लढाईवरती ते ज्या पद्धतीने फर्म होते, की त्यांचा एक इम्पॅक्ट जो आहे तो लोकांवरती थेट पडलेला होता. उलट विधानसभेमध्ये जरांगेंना नेमकं म्हणायचं काय आहे, याबद्दल अनेक जण कन्फ्यूज झाली आणि त्यामुळे त्यांच्या फॅक्टरचा किती इम्पॅक्ट पडेल? कारण त्यांचा जर इम्पॅक्ट पडला असता, तर मला वाटतं, की महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असता आणि महायुतीला तोटा झाला असता. पण जे हे एक्झिट पोल आहेत, त्यानुसार तो तेवढा तोटा होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपच येताना दिसतंय. त्यावरती आपण एक वेगळ्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. त्यामुळे मला वाटतं जरांगे फॅक्टर या निवडणुकीमध्ये महत्वाचा होता. दुसरा फॅक्टर मी मानते, की लाडकी बहीण योजना. खरं तर तो मी पहिला म्हणायला पाहिजे होते. कारण ज्या पद्धतीने प्रचार. शिंदे सरकारने म्हणा किंवा महायुती सरकारने ही योजना आणली, ज्या पद्धतीने प्रचार केला आणि मुख्य म्हणजे घरोघरी ते पैसे पोहोचवले. त्यामुळे महिला खुश झालेल्या दिसल्या. ज्या महिला ज्यांना आर्थिक गरज आहे आणि गरज नसली तरी ज्या घरी आहेत, पण मला फ्रीमध्ये फार काही कागदपत्र न देता, फार काही गुंतवणूक न करता जर मला फ्रीमध्ये 7,000-7,500 मिळत असतील, तर त्या महिला खुश झालेल्या दिसल्या. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट किती पडतोय? कारण तुम्ही अजित पवारांची सभा घ्या, तुम्ही देवेंद्र फडणवीसांची घ्या किंवा एकनाथ शिंदेची घ्या, महायुतीच्या कुठल्याही पक्षाची घ्या, लाडकी बहीण योजना हा मुद्दा येतच होता वारंवार आणि प्रत्येकाने तो आपल्या प्रचारामध्ये त्या पद्धतीने समाविष्ट केला. इतकंच नाही तर सुरुवातीला लाडकी बहीणवरती टीका करणाऱ्या काँग्रेसला सुद्धा महालक्ष्मीसारखी योजना प्रॉमिस करावी लागली. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगावी लागली. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट किती पडणार आहे, हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि विशेषतः जे रेवडी कल्चर आपण ज्याला म्हणतो, की रेवडी कल्चर हा इतर राज्यांमध्ये दिसतं, तर ते आता महाराष्ट्रामध्ये दिसणार का? आणि ती रेवडी सत्तेपर्यंत नेणार का? यासाठी मला वाटतं लाडकी बहीण योजना खूप इम्पॅक्टफुल असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.